आज मला माझ्या भूताला रेडी करायचं होतं आणि तो खूप मोठा टास्क होता माझ्यासाठी, कारण परम खूप लहान आहे आणि तो कसा रिॲक्ट करेल याचीच मला खूप भीती होती. पण चला, त्या आधी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल. आता इथे तुम्हाला वाटते की माझं काय चाललेलं आहे, तर मी थोडंसं व्हिडिओबद्दल बोलते आणि त्यानंतर मेन टॉपिककडे वळते. तर इथे वाजलेले होते 10:30 आणि माझं चाललेलं होतं इडली करायचं काम. जसं की सकाळी पहिला एक टिफिन झालेला शिवायचा, तेव्हा त्याला मी इडली आणि चटणी दिलेली आणि तसंच मला आज परमला पण द्यायचं होतं. का तर परमकडे होतं हॅलोविन थीम स्कूलमध्ये आणि ते चिल्ड्रन्स डे सेलिब्रेट करणार होते. तर मग मी म्हटलं, रोज रोज मुलांना भाजी पोळी खाऊन कंटाळा येतो, जर कधी त्यांना असं थोडंफार वेगळं दिलं ना की नक्कीच ते आनंदाने खातात. आता मी इथे काय टाकलंय पाण्यात, तर मी लिंबू घेतला की जो कापून घेतला थोडासा आणि तो पाण्यामध्ये ऍड केलेला. जे आपलं इडलीचं भांडं आहे ना, ते मधून काळं होत नाही आणि तसंच नीट छान असतं आणि आपल्याला घासायलाही मेहनत लागत नाही. त्यामुळे मी नेहमी त्या पाण्यामध्ये लिंबू टाकत असते इडली लावायच्या आधी. तर मी इथे तेच केलं, पाणी उकळायला ठेवलं आणि इडलीचं जे बॅटर आहे ते मस्त असं टाकत होती आणि छान इडल्या मला बनवायच्या होत्या, कारण परमला इडली आणि चटणी खूप आवडते. शक्यतो तो चटणी जास्त खात नाही, पण इडल्या ज्या असतात त्या नुसत्याच तो एनी टाइम येता जाता खात असतो. म्हणून मग मी पण त्याला ठरवलं की स्कूलला आपण इडलीच देऊया. तर इडली ते मी लावत होती तेव्हा माझा परम आहे की जो आतमध्ये झोपलेला होता आणि तो रोज झोपतो 9:30-10ला. मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे, कारण त्याची स्कूल आहे की जी दिवसभर असते आणि लहान मुलांना ऐन दुपारी खूप झोप लागत असते आणि त्यामुळे तो डिस्टर्ब होऊन जातो आणि स्कूलमध्ये त्याला झोप लागायला लागते. त्यामुळे मी त्याला 9:30-10ला रोज झोपवत असते. आणि इकडे चटणी आहे की जी मी सकाळीच बनवून ठेवलेली होती शिवायच्या टिफिनसाठी. मग तीच चटणी मी परमलाही देणार होती. आणि नुसतं इडलीवर होईल आमचं असं कधी शक्यच होणार नाही. मला पुन्हा खिचडीचा कुकर हा लावावाच लागला, कारण खाल्ली नाही तरी ती रात्री खाता येते, पण मग तरी मला खिचडी पण ही सोबत लागतेच, कारण आमच्याकडे नुसतं इडली चटणी किंवा इडली सांबार अजिबात होणार नाही, त्याच्यासोबत अजून काही ना काही लागतं. आणि भाजी पोळी करायला टाइमच नव्हता, कारण घरातलं आवरून पुन्हा सगळं करायचं आणि नंतर परमला रेडी करायचं हा खूप मोठा टास्क होता माझ्यासाठी. आणि सगळ्यात मेन म्हणजे मला याची भीती होती की तो बाकीच्या मुलांना बघून रडेल का काय किंवा काय होईल स्कूलमध्ये, ती पण एक मला भीती होती. आणि हॅलोविनचा मेकअप म्हटला की तो शांत बसेल की नाही, करू देईल का नाही, की मम्मी भयानकच दिसतंय असं दिसतंय, ते खूप सारे विचार माझ्या डोक्यात चाललेले होते. आता इथे कुकर लावला, इडल्या थंड होईपर्यंत टाइम वेस्ट न करता मी जे जाळीतले भांडे होते ते लावायला घेतले, कारण हे सगळे सकाळचे भांडे होते, चहा पाण्याचे वगैरे सगळं. जेव्हा मी शिवायचा टिफिन बनवते ते भांडे साफ करून मी ठेवलेले. आणि मला एक सांगा, तुम्हाला पण असं म्हणजे वाटतं का, ही जी भांड्यांची जाळी ना ती रिकामी असली ना त्याच्यात ती भरायला आपल्याला म्हणजे आवडतं म्हणण्यापेक्षा कंटाळा येत नाही, आपण पटापट भांडे साफ करून त्या जाळीत ठेवून देतो. पण ती भरलेली जाळी भांड्यांची ती रिकामी करायला किती कंटाळा येत असतील. आणि मला तर फार बोर होतं, ती सारखे भांडे धुवा लावा घासा असं ना. हा भांड्यांचा प्रकार खूपच कठीण आहे. एक भांडं आपण धुवत नाही की बेसिनमध्ये 4 भांडे जमा असतात. पण ठीक आहे, चला. तर मग मी तुम्हाला सांगत होते, इडली थंड होईपर्यंत मी भांडे लावून घेतले आणि त्यानंतर ते इडली काढून घेतल्या आणि त्या गरमच होत्या, पुन्हा थोड्या थंड करत ठेवल्या. म्हटलं इडली पूर्ण थंड होईल तोपर्यंत मी परमला उठवून घेते, कारण परमचं जेवण वगैरे सगळं झाल्याविना मला तयारीही करता आली नसती. आणि हे आमचं रोजचंच जेवण झालं की त्याच्यानंतरच मी परमला स्कूलसाठी रेडी करत असते. परम म्हटलेला मी एकटा खाईल, असं पण कसला काय एकटा खाईल तो माझा परम कसला. मग शेवटी मी पुन्हा त्याला भरवायला लागले, पण त्याचं चाललेलं की मी माझ्या हाताने खाईल, माझ्या हातात इडली आहे. मग मी त्याला म्हटलं ठीक आहे, तू इडली खा, तोपर्यंत मी जे हेअर वॉश केलेले आहे, जे माझे केस आहे ते मी थोडे उन्हात जाऊन सुकवून येते 2 मिनिटात. पण तरी त्याने 2 मिनिटात अजिबात फिनिश केलेलं नाही. आणि मुलं इतकं त्रास देतात ना खाण्याच्या बाबतीत की म्हणजे खरंच कठीण टास्क आहे तो सुद्धा, एक मुलांना खाऊ घालणं. आणि माझा परम इतका डेंजर आहे ना, भाजी पोळी दिली ना तर अजिबात हाताने खाणार नाही,
पण तुम्ही चटरपटर माल द्या, लगेच फिनिश होईल आणि कळणार सुद्धा नाही की याने कधी खाल्लं. तर इडलीचं झालेलं काय, त्याचं सकाळपासून इडली खाणं चाललेलंच होतं. ऑलरेडी त्याचं पोट हे भरलेलं होतं, पण मी न खाऊ घालता स्कूलमध्ये पाठवू शकले नसते. माझं मनच लागलं नसतं की परमने काही न खाता परम स्कूलमध्ये गेलेला आहे असं. म्हणून मी शेवटी त्याला आग्रह करून करून माझ्या हाताने 1-1.5 इडली तरी भरवली. त्यानंतर फायनली आमचं सुरू झालं भूताला रेडी करायचं काम. माझं भूत खूप एक्सायटेड होता की कसा मेकअप करेल मम्मी, कसं हे करेल. आणि झालं काय की आदल्या दिवशी आहोंचा आणि माझा विषय झालेला की ड्रेस आणूया रेंटवर. पण मग नंतर मीच विचार केला, थोडा आयडिया शोधल्या. मग म्हटलं आपण त्याला पूर्ण ब्लॅक ड्रेस घालूया आणि त्याच्यावर फेसचा काही मेकअप करेल. तर फेसवर थोडं मेकअप करण्याच्या आधी मी एक मॉइश्चरायझर क्रीम आहे ती त्याच्या चेहऱ्यावर अप्लाय करून घेतली. आणि होतं कसं, थंडीमुळे ना स्किन खूप त्याची ड्राय पण झालेली आहे आणि अशी खूप म्हणजे सांगता येणार नाही, खूप असं चेहरा फुटलेला सारखा पण दिसतो. मग त्यामुळे मी आधी क्रीम लावून घेतली जेणेकरून त्याला असं खूप इरिटेड होणार नाही मेकअपचा. आणि त्यानंतर लावली पावडर म्हणजे माझ्या डोक्यात वेगळं होतं की त्याला वेगळं भूत बनवायचं, पण हे पण डोक्यात भीती होती की तो जर रडला स्कूलमध्ये तर पूर्ण चेहरा घाण होईल आणि आपण जेवढं जास्त भरवू तेवढा तो अजून खराब होऊन येईल. त्यापेक्षा मी म्हटलं सिम्पलसा भूत आपण क्रिएट करूया. मग सगळ्यात पहिले मी त्याला आयब्रो पेन्सिल घेतली आणि मस्त असं आयब्रो त्याचे थोडे डार्क केले. आता झालं काय, मी त्याला उभं राहून म्हणजे बसूनच त्याचे आयब्रो करत होती, तर नीट शेप येत नव्हता. शेवटी मी त्याला मांडीवर झोपवून घेतलं आणि आयब्रो पेन्सिलने आयब्रो छान अशा डार्क करून घेतल्या. तर बघा, नुसते आयब्रो जरी डार्क केले तरी किती भारी दिसत होतं माझं भूत. आणि त्यानंतर मग मी थोडंफार त्याला चेहऱ्यावर मेकअप करण्यासाठी इकडे त्रिकोण काढ, तिकडे त्रिकोण काढ आणि ते मस्त असे लिपस्टिकने भरायचं असं काहीतरी माझ्या डोक्यात आलेलं. आणि मी ते फक्त 2च यूज केलेले आहे. एक म्हणजे आपली काजळ पेन्सिल आणि एक आयब्रोची पेन्सिल आणि दुसरी होती लिक्विड लिपस्टिक. आणि त्या 2 याच्यानेच मी माझ्या याला मस्त असा भूत असा छान क्रिएट केला. आता मी काय केलं, इथे वरती एक ट्रायंगल काढून घेतला आणि इकडे डोळ्याच्या खाली एक ट्रायंगल काढून घेतला आणि त्या ट्रायंगलमध्ये मस्त अशी जी लिक्विड लिपस्टिक होती आपली ती त्याच्यामध्ये ऍड केली. तर बघा किती छान दिसायला लागलेलं. त्याचं चाललेलं की मला व्हिडिओमध्ये जायचंय आणि बघायचंय की मी कसा दिसतो. पण मी त्याला म्हटलं थांब, थोडी लिपस्टिक मी सुकवून घेते कारण ती लिक्विडची आहे आणि त्यानंतर तू व्हिडिओमध्ये बघायला जा. मग मी काय केलं, पुन्हा अजून साईडने ना थोडं डार्क करून घेतली ब्लॅक शेड की जेणेकरून छान दिसायला पाहिजे. आणि ती लिपस्टिक लावून झाल्यानंतर बघा साईडने मी पेन्सिलने छान असं डार्क केलं. नुसते 2च ट्रायंगल काढले तरी माझा पमा किती सुंदर दिसत होता. आणि सगळ्यांची रिॲक्शन ही होती की एकदम क्यूट भूत दिसतंय असं. आणि त्यानंतर त्याचे फेवरेट जे आहे लिपस्टिक, त्याचं नेहमी चालतं की मम्मी मला लिपस्टिक लावून दे ना, असं काही कार्यक्रम असला की तेव्हा. मग मी पुन्हा तिथे पहिले मॉइश्चरायझर लावलं त्याच्या ओठांवर आणि त्यानंतर लिपस्टिक त्याच्यावर अप्लाय करत होते. पहिले मी साधी लिपस्टिक लावून घेतली, पण ती लिपस्टिक लावल्यावर त्याचे जे लिप्स आहे ते एकदम छोटे छोटे दिसत होते. मी म्हटलं तू इथं भूत वाटणारच नाही की हा भूत आहे असं. मग पुन्हा मी लिक्विड लिपस्टिक घेतली आणि त्याचे लिप्स आहे की जे थोडेसे मोठे केले आणि छान असे वाटायला लागले. पण मग तो इतका इंटरेस्टेड होता, त्याने लिपस्टिक खाल्ली सुद्धा नाही. मला ती पण एक भीती होती की हा लिपस्टिक खाईल का काय असं. पण त्याला एवढं समजत होतं की हे खायचं काम नाहीये. मग त्यानंतर मी साईडने असे थोडेसे ब्लड आल्यासारखं केलं की म्हटलं छान दिसेल पमा. आणि माझं क्यूट भूत एकदम भारी दिसत होता आणि तो पण छान असं मला मेकअप करू देत होता. त्याचा असा अजिबात नाही की मम्मी मला इथे लावू नको, तिथे लावू नको किंवा मी असं दिसतोय. पण मी एवढं सगळं करत असताना त्याला एक डोक्यात भरवतच होते की तू रडू नको, स्कूलमध्ये गेल्यावर बाकीची मुलं पण भूत बनून येतील तर तू त्यांना बघून अजिबात घाबरू नको. मग पुन्हा मला थोडा चेहरा खाली खाली वाटत होता. मग पुन्हा मी साईडने पेन्सिल आहे की त्याची एक स्ट्रेट लाईन म्हणजे स्लिपिंग लाईन म्हणतात ना आपण, ती ओढून घेतली आणि त्याच्यावर एक मस्त स्टँडिंग लाईनी दिल्या आणि नंतर एक ओढणी घेतली की ज्याचा उपयोग मी त्याला असं काहीतरी. बघितलं की आम्ही रेडी होत होतो तर हा आहे माझा परम. कोण बनलाय आज? सांग बरं परम, काय बनलाय? बुत्या बाबा. आहे बघा बुत्या बाबा कशा दिसतोय. परम त्यांना असे कर, बू कर. ओ बापरे, बुत्या बाबा आला, पकडायला आला.
परम त्यांना म्हण मी कशा दिसतो? छान छान. थांबे बघते त्यांना परम त्यांना असं बू करणार, त्यांना घाबरव. चला आता परम झालाय रेडी. परमच्या स्कूलमध्ये आज काय आहे? हॅलोवन पार्टी. चिल्ड्रन्स डे निमित्त त्यांच्या स्कूलमध्ये आज पार्टी आहे. तर छान असा आम्ही लुक क्रिएट केलेला आहे सगळ्यांना घाबरवण्यासाठी. तर परम कसा दिसतोय नक्की कमेंट करा. मन परम तिथं लावलंय. अरे बापले छान छान. बस 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 ते नको हात लावते, लिपस्टिक निघून जाईल आपली. चला मग असाच ब्लॉग कंटिन्यू करा, बघत राहा परमला. हो ना मामा? चला त्या सांग मी येतो स्कूलला जाऊन. त्याला मी होडणी छान अशी बांधून दिलेली, काहीतरी वेगळा लुक क्रिएट होण्यासाठी. आणि त्यानंतर निघालो आम्ही स्कूलला जायला. तर काल आहोंना खूप सारं काम असल्यामुळे मीच त्याला घेऊन जाणार होते. आणि ऊन तर खूप सारं ऊन पण होतं, पण मी त्याला कॅप नाही घातलेली कारण त्याचं चाललेलं आहे की मला कॅप पाहिजे. आणि ती जी कॅप आहे की त्याने स्कूलमध्ये गेल्यावर पण काढली नसती आणि त्यानंतर तो रडला असता, त्यामुळे मी त्याला कॅपच घरापासून दिली नाही. तर असं छानसं माझं भूत कसं वाटतंय मला नक्की कमेंट करा. सिम्पल असं हॅलोविन थीमचं लुक मी क्रिएट केलेलं, कसं वाटलं तेही नक्की सांगा. आणि तुमच्या पण मुलांना जर हॅलोविन थीम असली स्कूलमध्ये तर नक्की हे ट्राय करून बघा. चला मग जर तुम्हाला आवडलं असेल माझं भूत तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका. आता आली छोट्या भूताला स्कूलमध्ये सोडून. आणि बघा येतेत किती वाजत आला 1:30. बापरे, आता फक्त 15-20 मिनिटं. पटकन काहीतरी खाते, जेवण करते थोडंफार आणि लगेच जाते मोठ्या भूताला घ्यायला. माझे दोघं पोरं आहे ना भूतापेक्षा अजिबात कमी नाहीये, भयंकर आहेत दोघंचे दोघं. इतकं थकले ना मी आज, एकदम फटाफट सगळं काम आवरून. आणि परमला फायनली सोडून आले. छान दिसत होतं बुट्टा वांग माझं. आणि जे असं शिंग असतात ना ते भूताचे, जे जत्रेत भेटतात, ते मला अजिबात रस्त्याने कुठेच भेटले नाही. मी खूप शोधत गेले पण काही भेटलं नाही. चला आता पटकन जाते मोठ्या भूताला घ्यायला. त्याच्या आधी 2 घास काहीतरी खाऊन घेते. आणि असंच ब्लॉग कंटिन्यू करा, स्किप न करता पूर्ण बघा. आणि बघू आता परम असा मेकअप लास्टपर्यंत ठेवतोय का, म्हणजे 5:30 वाजेपर्यंत, की लगेच फेस वॉश करून वगैरे नीटनेटका होऊन येतोय, ते पण नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेल. चला मग असेच कंटिन्यू राहा. बापरे, मेकअप अजून जसाचा तसा भूत्या बाबाचा. तू मेकअप काढला नाही? टिफिन खाल्ला का नाही तू? आले वा, एवढा वेळ झाला पण मेकअप तसाच ठेवला पोराने. गुड बॉय. काय आम्ही शिवायला घेण्यासाठी इथे थांबलेलो आहे. आणि हे बघा याचा मेकअप थोडा सुद्धा उतरला नाही. आता चाललोय आम्ही घरी थोड्या वेळात. हो ना पमा? ओ बापरे, भूत्या बाबा. हो भूत्या बाबा आता आला बघा. कुठे भूत्या बाबा, कुठे? आता जस्ट आलो घरी. बघा घरी येते वाजले 6:15. आणि ना अचानक रस्त्यामध्ये ना आता डोळ्यात काहीतरी गेलं तर बघा डोळा एकदम असा लाल झाला माझा. किडा डायरेक्ट घुसलेला. आणि तुम्हाला दाखवते की परमला स्कूलमध्ये काय भेटलंय. गिव्ह मी द कॅन्डी. ओ बापले, हे भेटलं तुला स्कूलमध्ये? अच्छा, पण भेटलं. हे बघ त्याच्यात टाकते, बॅग मध्ये होतं ते. काय टाकायचं पमायचं टाक. माझा ना डोळा इतका आग मारायला लागलाय डायरेक्ट, खूप सारा लाल पण झाला. आणि संध्याकाळ असल्यामुळे नव्हता घातलेला. ए बा माझा परमचा मेकअप पा. वा शिवलेला आहे तो. गोड गोड भूत आहे आमचा, गोड गोड भूत आहे. काय दो? अच्छा, काय म्हटलं तुला? असाच मेकअप होता तो, असाच मेकअप होता. गोड गोड भूत होता तो, गोड गोड. चला असंच ब्लॉग आहे ना आता कंटिन्यू करा. मी आता बघते माझ्या डोळ्याला नेमकं काय झालं. खूप असा आग पण मारतोय. तर पटकन आवरते, स्वयंपाक करते आणि नंतर ब्लॉग कंटिन्यू करते. मा त्यांना चॉकलेट दे. तुझे चॉकलेट भेटलं ना स्कूलमध्ये? लालू आहे का? अरे वा वा वा, लालू भेटला. चला मग असेच कंटिन्यू राहा.
आवरली सगळी कामं. बघा कामं आवरत आवरत किती वाजले मला, 9:15 झालेले. आणि आता स्वयंपाक वगैरे झाला. इकडे भाकरी केली आहे, इकडे मेथीची भाजी केली आहे आणि ही खिचडी आहे की जी सकाळची आहे ती आता गरम करायची आहे. आणि इकडे पुन्हा मी पाणी उकळायला ठेवलंय याच्यासाठी की परमचं सुरू झालं की मला अंडे खायचे. आता पुन्हा त्याला मी अंडे बॉईल करते आणि मग त्यानंतर राहू आले की मग जेवायला बसणार. आणि हा डोळा बघा इतका लाल झाला ना, आणि असं खूप आग मारायला लागलेलं आहे, खूप असं भयंकर फिलिंग होत आहे. त्यामुळे म्हटलं चला आता ब्लॉग एंड करून टाकूया आणि तुम्हाला विचारूया की कसं वाटलं माझं घरच्या घरी 2 प्रोडक्ट वापरून बनवलेला भूत. माझा क्यूटचा भूत कसा वाटला त्याच्यासाठी नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. आणि जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर की जे पहिल्यांदा आले तर प्लीज एक सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. असाच एखादा छानसा व्लॉग घेऊन येईल. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.